नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय वनमाने बायलेट टॉपर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण जो 12वीचा चॅप्टर नंबर 8 आहे, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्याचा पार्ट 8 बनला आहे। यापूर्वीचे पार्ट नंबर 1 ते पार्ट नंबर 7 आपल्या बायलेट टॉपर या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक अशी विनंती करतो की अजून जर तुम्ही माझ्या बायलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये आणखीन कोणते मराठीतून व्हिडिओ पाहायला आवडतील ते जरूर कळवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सेल्युलर रेस्पिरेशन. In this last step taking place inside the cell where food oxidizing and ATP generated. ही रेस्पिरेशन मधली सगळ्यात शेवटची फायनल पोझिशन आहे किंवा फायनल स्टेप आहे। आणि इथं काय होतंय, जो ऑक्सिजन किंवा O2 घेतलाय तो फूडला ऑक्सिडायझिंग करतोय किंवा ऑक्सिडायझेशन करतोय, ऑक्सिडाइज करतोय आणि जे कॉम्प्लेक्स स्वरूपातलं फूड होतं त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय। त्याला आपण काय म्हणतोय, एटीपी फॉर्म। एटीपी फॉर्म हा सिंपल एनर्जी फॉर्म आहे आणि एटीपी इथं जनरेट होते, जनरेटेड एटीपी होते। तर एटीपी जनरेट होण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे, ऑक्सिडायझिंग फूड्स व्हायला पाहिजे आणि ऑक्सिडायझिंग होऊन एटीपी जनरेशन होते। आता ह्यामध्ये सुद्धा दोन स्टेप इन्क्लूड होते। पहिली स्टेप आहे ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपली दुसरी स्टेज बघूया, ब्रेकिंग डाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल विथ रिलीज ऑफ हीट एनर्जी। म्हणजे ह्यामध्ये काय ऑक्सिडेशन मध्ये काय होतंय, ब्रेकिंग डाऊन होतंय म्हणजे तुटतंय कशाचं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल। जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल होते ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ते काय तुटतेत आणि कन्वर्ट होतेत सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल। सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजे काय एटीपी असेल, हे काय सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आहेत विथ रिलीज द हीट एनर्जी। आणि त्याच्याबरोबर काय हीट एनर्जी सुद्धा तयार होते। त्यामुळे नाही जेवल्यानंतर आपल्याला कधी कधी नाही उकडल्यासारखं होतं किंवा जेवताना आपल्याला उकडतंय, ते हीट एनर्जी काय प्रोड्यूस होते। तशीच काय आपल्यात काय जेव्हा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हे काय कन्वर्ट होत असतात किंवा कन्वर्ट होते सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये, तेव्हा हीट एनर्जी प्रोड्यूस होते। आता बघायचंय इथे का नाही प्रोसेस दिल्या रिएक्शन स्वरूपात 6,6H12O6 प्लस 6O2 हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे आणि हा ऑक्सिजन आहे। 6 मॉलिक्यूल आहेत, 6 ऑक्सिजन। तर C6H12O6 हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल गेलाय प्लस 6O2 घेतलाय तो ऑक्सिजन, आणि ही काय सगळी काय ऑक्सिडेशन मध्ये काय रिएक्शन चालत असते। मग त्यांचं ब्रेकडाऊन कसं होतंय बघायचं, 6CO2 प्लस 6H2O प्लस 686 किलो कॅलरी। म्हणजे काय होतंय, जेव्हा हा O2 वापरला जातोय तेव्हा CO2 लिबरेट केला जातो। त्याबरोबर काय 6 वॉटरचे मॉलिक्यूल तयार होते आणि त्याच्याबरोबर काय 686 किलो कॅलरी एनर्जी तयार होत्या। ही काय एनर्जी, ही एनर्जी तयार होत्या। हे तुम्हाला नाही लक्षात ठेवायचं। ही काय जर ही रिएक्शन स्वरूपात जी प्रोसेस दाखवली ती काय तुम्हाला लक्षात ठेवली तर काय सगळं काय तुम्हाला लक्षात राहतं, किंवा हे तुम्हाला डिस्क्रिप्शन लक्षात ठेवलं तर काय तुम्हाला रिएक्शन ती बनवायला लागते। तेवढं तुम्ही काय जे आपलं लॉजिक आहे, लॉजिक लावून काय तेवढं हे करायचं। देन सेकंड स्टेप इज द फॉस्फोरायलेशन। सेकंड स्टेप इज द फॉस्फोरायलेशन. इट इज इन्व्हॉल्व ट्रॅपिंग ऑफ हीट एनर्जी. काय होतंय, जे हीट एनर्जी तयार झालेली होती तर हीट एनर्जी ट्रॅप केली जाते इनटू द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड आणि एटीपी मॉलिक्यूल.
त्याबरोबर नाही एटीपी मॉलिक्यूल असते तर हाय एनर्जी बॉन्ड सुद्धा असते आणि एटीपी मॉलिक्यूल सुद्धा इन्क्लूड असते. परंतु नाही जे नाही ऑक्सिडेशन मध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस झाली तर ट्रॅप केली जाते, आपण पकडली जाते. एटीपी यूज द कॅरी आउट व्हायटल लाईफ प्रोसेस अँड सो कॉल्ड इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. आता एटीपी काय करते तर का नाही ही कॅरी आउट करते. कॅरी आउट काय तर व्हायटल प्रोसेस, ज्या जीवनाच्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा जीवनात ज्या प्रोसेस आहेत खूप गरजेच्या त्या व्हायटल प्रोसेस नाही ते कॅरी आउट करतंय. आणि ते नाही एटीपी म्हणजे एक एनर्जी लक्षात घ्यायचं. म्हणून तर त्याला एनर्जी करन्सी ऑफ द सेल असं म्हणतात. कारण की जी सेल आहे त्याची एनर्जी करन्सी आहे. करन्सीचं एक नाही करन्सी आहे एटीपी ही सेलची. त्यामार्फत इथे सुद्धा दिले एडीपी. एडीपीचा लॉंग फॉर्म एडेनोसिन डायफॉस्फेट आणि एटीपीचा लॉंग फॉर्म हा झाला एडीपीचा आणि एटीपीचा लॉंग फॉर्म एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. लक्षात घ्यायचं. तर नाही इथं काय होतंय एडीपी तयार होतोय आणि एडीपीला एक नाही फॉस्फरस मॉलिक्यूल ऍड होतो आणि इथं ऍडेनोसिन डायफॉस्फेट होतं. डायफॉस्फेट इथं ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट होतोय कारण की एक मॉलिक्यूल ऍड झाला. प्लस 7.3 किलो कॅलरी एनर्जी सुद्धा खर्च होत्या आणि त्यानंतर एक एटीपी तयार होतोय. हा प्रोडक्ट आहे तो आपण वापरू शकतोय एनर्जी म्हणून. एडीपी प्लस 1 फॉस्फेट मॉलिक्यूल प्लस 7.3 किलो कॅलरी एनर्जी हे सगळं तयार केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळतोय तो एटीपी तयार होतो. एडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ह्या टी च्या जागी डाय होतं तर ट्राय झालंय. लक्षात घ्यायचं म्हणजे 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल. Then regulation of breathing. This is the most important part in this part. Regulation of breathing. Respiration under dual control. जे रेस्पिरेशन असते ते नाही कंट्रोल कोण करते दोन सिस्टम कंट्रोल करते. एक आहे ते नर्वस सिस्टीम आणि दुसरे आहे ते केमिकल. दिस इज द रिलेटेड टू ब्रेन म्हणजे ब्रेन ह्याच्यावर नाही कंट्रोल ठेवतोय आणि केमिकल जे कंपोजिशन आहे ते सुद्धा नाही ह्याच्यावर कंट्रोल ठेवतोय. नॉर्मल ब्रीदिंग इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस. जे नॉर्मल ब्रीदिंग करतोय किंवा आपण नॉर्मल ब्रीदिंग करतोय ते इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे काय नाही आपण त्याचे इच्छा मार्फत आपण थांबवू शकत नाही. थोडासा वेळ थांबू शकतोय 1-2 मिनिट पण 3 मिनिटाच्या नंतर काय नाही आपण नाही जर श्वास थांबवू शकत नाही थांबवला तर तो माणूस मरू शकतो. त्यामुळे ती इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. ऐच्छिक आणि अनैच्छिक म्हणतोय पण हा अनैच्छिक आहे आपल्या इच्छेनुसार होत नाही. सगळी नॉर्मल ब्रीदिंग ही नाही प्रोसेस इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. ह्युमन अडल्ट अबाउट द 12 टाइम human adult about 12 times per minute and newborn baby about 44 times per minute. म्हणजे जे काही अडल्ट आहेत ह्युमन मध्ये जे अडल्ट आहेत ते ह्युमन मधले अडल्ट काय करतात 12 वेळा का नाही रेस्पिरेशन करतात किंवा जे का नाही ब्रीथ करतात ब्रीदिंग ते का नाही मिनिटाला 12 वेळा करतात. आणि जे न्यू बॉर्न बेबी आहेत किंवा जे नवीन जन्माला आलेले बाळ आहेत ते 44 वेळा का नाही पर मिनिटाला का नाही ब्रीदिंग करतात. मिनिटाला 44 वेळा ब्रीदिंग करतात. हे लक्षात घ्यायचं. हा तुम्हाला का नाही क्वेश्चन एमएसटी ला किंवा फिलिंग द ब्लँक्स एमसीक्यू टाइपला विचारला जाऊ शकतो. हा फरक आहे. ह्युमन मध्ये 12 वेळा मिनिटाला आणि फिटस मध्ये किंवा न्यू बॉर्न बेबी मध्ये 44 वेळा पर मिनिटाला. एका मिनिटाला 44 वेळा ब्रीथ करते. आपण नाही म्हणू शकता ब्रीथ म्हणजे नाही एकदा श्वास घ्यायचा आणि एकदा श्वास सोडायचा त्याला एक ब्रीथ म्हणते. म्हणजे इन्स्पायरेशन सांगितलं मी तुम्हाला आधी या भागात तुम्ही बघायचं इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन हे दोन्ही मिळून एक ब्रीथ तयार होते.
Steady rate of respiration is controlled by the nerves located in the pons, medulla and known as the respiratory centers. आता हा रेस्पिरेशनचा रेट आहे तो कोण आहे स्टेडी ठेवायचा आहे किंवा स्टेबल ठेवायचा आहे. तर त्यावर कंट्रोल कोण करतंय तर नर्वस सिस्टीम ह्याच्यावर कंट्रोल करते. नर्वस सिस्टीम त्यात काय कुठं असतंय पॉन्स आणि मेडुला हे काय रेस्पिरेटरी रेटला कंट्रोल ठेवण्याचं काम करते. पॉन्स आणि मेडुला हे काय लोकेटेड इन ब्रेन मध्ये असते आणि हे कंट्रोल करते रेस्पिरेशनच्या रेटला. त्यामुळे ते त्याला नोन एज द रेस्पिरेटरी सेंटर म्हणतात. म्हणजे पॉन्स आणि मेडुला रेस्पिरेटरी सेंटर्स म्हणतात कारण ते कंट्रोल ठेवते रेस्पिरेशनवर किंवा त्यांचा रेट वर कंट्रोल ठेवते. इट रेग्युलेट्स द रेट डेप्थ ऑफ ब्रीदिंग. इट रेग्युलेट रेट डेप्थ ऑफ ब्रीदिंग म्हणजे काय ब्रीदिंगचा जो रेट आहे किंवा डेप्थ आहे ब्रीदिंगची हे काय ते सुद्धा रेग्युलेट पॉन्स आणि मेडुला करते. Then respiratory centers is divided into 3 parts. 3 पार्ट मध्ये रेस्पिरेटरी सेंटर्स डिवाइड झाले. पहिला आहे इन्स्पायरेटरी सिस्टम, दुसरा आहे इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सिस्टम, तिसरा आहे तो प्रायमरीली लिमिट्स इन्स्पायरेशन. हे 3 पार्ट आहेत लक्षात ठेवायचे. पहिला इन्स्पायरेटरी सिस्टम डॉर्सल ग्रुप ऑफ नर्वस इन द मेडुलाचा जो डॉर्सल म्हणजे पाठीमागचा भाग आहे तर हा नाही पार्ट असतोय न्यूरॉन्स मध्ये असतोय का किंवा नर्वस सिस्टीम मध्ये असतोय. मेडुलाचा जो डॉर्सल साइट आहे तिथेही इन्स्पायरेटरी सिस्टम काम करत असते. इन्स्पायरेशन म्हणजे काय टेकिंग ऑफ O2. टेकिंग O2 ला आपण इन्स्पायरेशन म्हणतो. दुसरा पार्ट येतोय इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सिस्टम. हा कुठे असतोय व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ नर्वस इन मेडुला. जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्या म्हणजे व्हेंट्रल लॅटरल साइडला असतो म्हणजे पुढच्या साइडला असतो. व्हेंट्रो म्हणजे पुढची साइड असते तिथं का नाही हा नाही पार्ट असतोय त्याला आपण इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सिस्टम म्हणतोय. इन्स्पायरेटरी म्हणजे अगेन टेकिंग ऑफ O2 आणि रिलीज ऑफ CO2 हे तुम्हाला मी आधी सांगितले बघायचंय. एक्सपायरेशन म्हणजे काय CO2 सोडणं आणि इन्स्पायरेशन म्हणजे O2 घेणं. ते पण आहे जे व्हेंट्रल ग्रुप आहे न्यूरॉनचा आहे मेडुला मधला तो पण आहे ज्यावर कंट्रोल ठेवतोय. देन थर्ड पार्ट इज द प्रायमरली लिमिट्स इन्स्पायरेशन म्हणजे लिमिट ठेवायचंय किंवा नाही इन्स्पायरेशन कंट्रोल ठेवायचंय. निमोटॉक्सिक सेंटर लोकेटेड इन पॉन्स म्हणजे पॉन्स मधला हा नाही आधी आपण बघितलेले मेडुला मधला पार्ट आहे हे दोन्ही पण हा मेनली पॉन्स मध्ये प्रेझेंट असतोय आणि पॉन्स हा ब्रेन मध्ये प्रेझेंट असतोय. आणि पॉन्स हा नाही इन्स्पायरेशन लिमिट आहे त्या इन्स्पायरेशनचं तेव्हा नाही कंट्रोल करतोय. त्याला निमोटॉक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्स. हा पॉन्स का नाही निमोटॉक्सिक सेंटर आहे तो तेव्हा कंट्रोल ठेवतोय. थँक्यू स्टुडंट्स फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ. आणखीन असेच मराठीतून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आणखीन मराठीतून कोणते व्हिडिओ पाहण्यास आवडतील ते कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू.